नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 6वीचा चौथा जो पाठ आहे अनुभवांच्या खाणी तो आपण बघणार आहोत. तर अनुभवांच्या खाणी याचं एक सोपं मी इंट्रोडक्शन करते. तर या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की म्हणी म्हणजे लोकांच्या अनुभवातून निर्माण झालेली अर्थपूर्ण वाक्य होत. अनेक वर्षाच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून म्हणी तयार झालेल्या असतात. म्हणूनच म्हणींना अनुभवांच्या खाणी असं म्हटलं जातं. म्हणी लहान असल्या तरी त्यांचा आशय खूप मोठा असतो. त्या भाषेला गोडवा प्राप्त करून देतात. योग्य वेळी वापरलेल्या म्हणींमुळे बोलणे अधिक परिणामकारक होते. अशा म्हणी जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवतात. म्हणींमधून आपल्याला संस्कार, शहाणपण आणि व्यवहार ज्ञानही मिळतं. त्यामुळे आपल्या भाषेत आणि दैनंदिन जीवनात म्हणींना विशेष महत्त्व आहे. प्रस्तुत पाठातून विद्यार्थ्यांना म्हणींचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. तर आता आपण या सुंदर पाठाकडे वळूया. आजी, आज की नाही शाळेत एक मोठी गोष्ट घडली. शाळेतून घरी आल्या आल्या खांद्यावरचं दप्तर काढत सौरभ उत्साहानं आजीला म्हणाला. आजी सौरभचा फुलेला चेहरा पाहून म्हणाली, अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. आनंदाची बातमी असणार बहुतेक. बक्षीस वगैरे मिळालं की काय रे तुला? हो ना? तुला कसं ग कळतं आजी? तू आणि आई दोघीही माझ्या मनातलं पटकन ओळखता बुवा. छे, तुमच्यापासून काहीच लपून राहत नाही. बरं आजी, आई कुठं आहे? अरे, तुझी आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली. येईल तासाभरात. पण आधी मला सांग, कशाबद्दल बक्षीस मिळालं? काय बक्षीस मिळालं आणि कोणी बक्षीस दिलं? आजी थांब, एका वेळी केवढे ग प्रश्न विचारतेस? अगं, आज जे बक्षीस मिळालं ना, ते काय माझ्या एकट्याचं मुळीच नाही. ते बक्षीस माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं मिळून आहे. आता आजी गोंधळली. ती स्वतःशीच पुटपुटली. दोघांचं? एकच बक्षीस? तिला काहीच कळेना. सौरभ म्हणाला, ओळख, तू माझ्या मनातलं पटकन ओळखतेस ना, आता हे सुद्धा ओळख बघू. आजी म्हणाली, अरे, आधी बक्षीस तर दाखव, त्यावरून काही अंदाज बांधता येतो का ते बघू. सौरभने शाळेकडून बक्षीस म्हणून मिळालेलं डॉक्टर अरुण जोशी यांचं म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक दप्तरातून काढलं. दुमडायला नको म्हणून चित्रकलेच्या मोठ्या वहीच्या पानात जपून ठेवलेलं प्रमाणपत्रही बाहेर काढलं. आजीला दाखवलं. आजीने प्रमाणपत्र हातात घेतलं. अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. आजी म्हणाली, ही कोणती रे स्पर्धा? अगं आजी, ही स्पर्धा तू ओळखली नाहीस? गंमतच आहे. अगं, तुझ्यामुळे तर मी या स्पर्धेत माझा पहिला नंबर आलाय. आजीने खूप विचार केला. तिला काही आठवलं. ती म्हणाली, अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी, बरोबर ना? सौरभ म्हणाला, अगदी बरोबर. हुशार आमची आजी. आजी, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. या निमित्तानं आमच्या शाळेने एक उपक्रम घेतला होता, लेखक आपल्या भेटीला. या उपक्रमात आमच्या शाळेत अनेक लेखक आले होते. त्यांनी आम्हाला मराठी भाषेची महती तर सांगितलीच, शिवाय कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी व वाक्यप्रचार यांचं महत्त्वही पटवून दिलं. त्यामुळंच शाळेनं या आठवड्यात म्हणींवर आधारित एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेची अट एकच, आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकांना सांगायची. आजी मध्येच म्हणाली, अरे पण ही स्पर्धा तुझी, मग मी काय केलं या स्पर्धेत? स्पर्धा तर तू जिंकलीस ना. अगं आजी, ही स्पर्धा जरी मी जिंकलो असलो तरीही स्पर्धा मी तुझ्यामुळे जिंकलोय. अगं, तू घरात येता जाता, उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस. कधी कधी तर तुझा म्हणींमागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी इतर पुस्तकांचा, संगणकाचा आधार घेत असतो. आणि तुला माहितीये, तू रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी मी तुझ्याही नकळत माझ्या वहीमध्ये नित्यनेमानं लिहून ठेवल्या आहेत. अगं, तुझ्यामुळेच अनेक म्हणी माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत. आजी म्हणाली, छानच रे,
बरं मला सांग, तू शरीराच्या अवयवावर कोणकोणत्या म्हणी सांगितल्यास? अगं, मला हात या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. मी भरपूर म्हणी सांगितल्या. आपला हात जगन्नाथ, एका हाताने टाळी वाजत नाही, हातच्या कंगणाला आरसा कशाला, हात दाखवून अवलक्षण, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाले उद्धारी, तेल गेले तुपही गेले, हाती धुपाटणे राहिले. सौरभ धाड धाड म्हणींवर म्हणी सांगत राहिला. आजी चकितच होऊन सौरभकडे पाहत राहिली. मग म्हणाली, अरे थांब थांब, तुझी गाडी एकदा सुरू झाली ना सौरभ, मग ती मध्ये थांबायचं नावच घेत नाही. सौरभ हसत म्हणाला, अगं शाळेत सुद्धा प्रश्नाचं उत्तर देताना जाधव सर मला असंच म्हणतात. आजीने सौरभकडे कौतुकानं पाहिलं आणि त्याला शाबासकी दिली. आता या पाठाचं आपण सोपं स्पष्टीकरण बघूया. या पाठात सौरभ नावाचा मुलगा शाळेतून खूप आनंदानं घरी येतो. तो आजीला सांगतो की शाळेत त्याला बक्षीस मिळालं. आजी त्याला विचारते, काय बक्षीस मिळालं? तर सौरभ सांगतो की त्याला म्हणींचं पुस्तक मिळालं. सौरभला आश्चर्य वाटतं की आजीला इतक्या म्हणी कशा काय माहीत आहेत. तेव्हा आजी सांगते की म्हणी या लोकांच्या अनुभवातून तयार झालेल्या असतात. त्या पुस्तकातून पाठ करून नव्हे तर आयुष्यातील अनुभवांमधून आणि मोठ्या माणसांकडून शिकायला मिळतात. आजी सौरभला म्हणींचं महत्त्व समजावून सांगते. योग्य ठिकाणी योग्य म्हण वापरली तर बोलण्यातला अधिक अर्थ आणि प्रभाव येतो. ती सांगते की तिने स्वतः अनेक पुस्तके वाचली, शब्दकोश पाहिले आणि म्हणींचे अर्थही समजून घेतले. यानंतर आजी सौरभला एक प्रश्न विचारते, शरीराच्या अवयवांवर आधारित म्हणी सांग. तू कोणकोणत्या म्हणी स्पर्धेमध्ये म्हणून दाखवल्यास? मग सौरभने अनेक म्हणी, या हाताशी रिलेटेड त्यानं खूप म्हणी अशा पटापट सांगितल्या. या सौरभच्या उत्तरांमुळे आजी खूप आनंदी होते, त्याचं कौतुक करते. त्यामुळे सौरभला शाळेतील बक्षिसाबरोबरच आजीकडून नवीन ज्ञानही आणि तिची शाबासकीही मिळते. या पाठाचा आशय असा आहे की म्हणी या अनुभवांच्या खाणी आहेत. त्या आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून निर्माण झाल्या आहेत. म्हणींचा योग्य वापर केल्यानं भाषा समृद्ध होते आणि विचार प्रभावीपणे मांडता येतात. तर अशा पद्धतीनं आपण हा पाठ बघितलेला आहे. त्याचा स्वाध्याय आपण बघूया. आता या पाठाचा स्वाध्याय आपण बघूया. तर वरती बघा, ग्रीन बॉक्समध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये तुम्हाला अवघड शब्द म्हणजेच नवीन शब्द जे आहेत ते दिलेले आहेत. तर त्यातला जो शब्द आहे पहिला वाणी, वाणी म्हणजे बोलणे, महती म्हणजे महत्त्व, कांकन म्हणजे बांगडी, समृद्ध म्हणजे संपन्न, वैभवशाली. असे तुम्हाला शब्दांचे अर्थही माहीत असणं गरजेचं आहे. आता पहिला जो प्रश्न आहे, का ते लिहा, तर ते आपण बघूया. त्यातला पहिला जो आहे आकडा तो आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. कारण म्हणजे जेव्हा सौरभ घरी आलेला होता शाळेतून तेव्हा त्याचा चेहरा असा प्रसन्न, प्रफुल्लित, आनंदित दिसत होता. तर ते का? तर काय झालेलं होतं, त्याला स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं होतं म्हणून त्याचा चेहरा काय होता, फुललेला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण त्याची आई कुठं गेलेली होती, राधा काकूंकडे गेलेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या शाळेनं काय घेतलेला होता, उपक्रम घेतलेला होता. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण तो धडाधड एका पाठोपाठ म्हणी सांगत होता. हे बघून त्याची आजी काय झाली, आश्चर्यचकित झाली. आता दुसरा जो प्रश्न आहे, कोण ते लिहा. राधा काकूंकडे गेलेली, कोण गेले होतं राधा काकूंकडे, तर सौरभची आई. म्हणी व वाक्यप्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. धाड धाड म्हणी सांगणारा सौरभ, सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती, तर म्हणींवर आधारित स्पर्धेची अट होती, शरीराच्या अवयवांचा उल्लेख असणारी म्हण असावी. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे,
ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो, असे सौरभ का म्हणाला? तर जेव्हा सौरभ आणि त्याची आजी घरामध्ये एकत्र असतात तेव्हा आजी त्याची उठता बसता चालता बोलता दैनंदिन कामकाज करताना तिच्या तोंडून नेहमी म्हणी अ, सौरभ ऐकत असायचा. म्हणजे त्याच्या आजीची ती सवयच होती की तो काय ते त्याची आजी काय करायची, म्हणी म्हणजे नेहमीच्या दैनंदिन वापरामध्ये सुद्धा म्हणींचा वापर करायची. मग सौरभ काय करायचा, त्या ज्या रोजच्या म्हणी आजी नवनवीन म्हणी वापरायची, तो म्हणी लक्षात ठेवायचा आणि त्याच्या वहीमध्ये नोंदवून ठेवायचा. असं केल्यामुळं काय झालं, सौरभच्या म्हणी प्रचंड प्रमाणामध्ये पाठ झाल्या आणि त्याचाच फायदा त्याला स्पर्धेमध्ये झाला आणि त्या स्पर्धेत तो जिंकला होता. म्हणून ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असं सौरभ म्हणाला. त्यानंतर बघा, म्हणी व वाक्यप्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? आता याची म्हणी आणि वाक्यप्रचारची वैशिष्ट्ये म्हणजे जेव्हा आपण बोलण्यामध्ये म्हणी वापरतो, वाक्यप्रचार वापरतो, तेव्हा आपलं बोलणं जे आहे ते परिणामकारक वाटतं, प्रभावी वाटतं. त्याचबरोबर म्हणींमुळे आपल्यावर संस्कार घडले जातात. त्यानंतर आपल्याला शहाणपण येतं, व्यवहार ज्ञान मिळतं. म्हणी व वाक्यप्रचार आपल्या भाषेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपली भाषा काय होते, समृद्ध होते. अशा पद्धतीनं जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत.